हॅलो गाईज, कसे आहात सर्वजण. तर कन्सिस्टंटली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करते मी डेली. तर मला नाही जमू शकत कारण ॲज अ फॅशन स्टुडंट मला बाकीची कामं असतात. पण मी नियमितपणे ब्लॉग टाकत जाईन काही दिवसातून, 4 दिवसातून, आठवड्यातून. सो माझे ब्लॉग पाहत जा आणि स्टे ट्यून राहा. तर आजचा ब्लॉग असणार आहे माझ्या असाइनमेंट 2 वरती, म्हणजेच एम्ब्रॉयडरी मेकिंग प्रोसेसवरती. निफ्टमध्ये आल्यापासून आम्हाला रिटन एक्झाम नसते, ज्युरी असते. तर त्या ज्युरीमध्ये कसं असतं की आपल्याला ज्युरीच्या आधी 2 असाइनमेंटचे सबमिशन असतात, एक मिड टर्म आणि एंड टर्म. तर मिड टर्म असाइनमेंट तर माझी झालेली आहे, सो त्याला मार्क्सही चांगले आलेले आहेत बऱ्यापैकी. सो आता ही सेकंड असाइनमेंट आहे ज्याच्यामध्ये मला कंटेम्पराइज्ड वर्क करायचं होतं. पहिल्या असाइनमेंटमध्ये आम्हाला इंडियन एम्ब्रॉयडरी शिकवल्या गेल्यात खूप सगळ्या, जसे की कसोटी, कशिदा. आणि या असाइनमेंटमध्ये आम्हाला तेच इंडियन स्टिचेस घेऊन किंवा इंडियन मोटिफ जे आहे त्याच्यापासून त्यात जे स्टिचेस वापरतात ते स्टिचेस घेऊन कंटेम्पराइज्ड वर्क करायचं होतं. आणि त्यासाठी आम्हाला इन्स्पिरेशन घ्यायचं होतं. ही असाइनमेंट VAF या सब्जेक्टची होती, व्हॅल्यू ॲडिशन इन फॅशन असं त्याचा लॉंग फॉर्म होतो. सो ह्यामध्ये आम्हाला एम्ब्रॉयडरी शिकवली जाते. तर या असाइनमेंटमध्ये माझं इन्स्पिरेशन होतं गोल्ड बिस्किट किंवा गोल्ड ब्रिक्स जे आपण म्हणतो, सोन्याचे बिस्किट, ते. त्याच्या पाठीमागं माझा कन्सेप्ट होता की पैसा हा मेन कन्सेप्ट आहे. ह्यामध्ये असं होतं, यामध्ये मी असं ऐकलेलं की जर पैसा माणसाच्या हाती असेल तर तो माणसाला कितीही उंचावरती नेऊ शकतो. आणि दुसरीकडे म्हणजे तोच पैसा मिळवण्यासाठी माणूस कितीही खाली पडू शकतो. पैसा ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे नाती तुटतातही, नाती बनूही शकतात. सो हे माझ्या इन्स्पिरेशनचा पार्ट झाला. तर त्यातच मला वर्कबद्दल सांगायचं आहे की जितका इंट्रिकेट वर्क आहे तितकाच वेळ ही एम्ब्रॉयडरी खाते. तुम्ही पाहू शकता, हे माझं एम्ब्रॉयडरीचं थोडं बनवत आहे. आणि हा डे 2 आहे. रात्रीच्या 3 वाजेपर्यंत मला हे वर्क करावं लागलं. फक्त हे खाली ब्लडसारखं जे दिसतंय ना गोल्ड कलरचं, ते बनवण्यासाठी 3 वाजले. ॲक्च्युली मी फास्ट असू शकते पण नवीन आहे त्यामुळं, आणि जेवढं डेलिकेट आणि इंट्रिकेट वर्क तेवढंच वेळ पण आपल्याला द्यावा लागतो. तर हे कंप्लीट होत आलेले आहे. तसेच गाईज, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे मीही एनकरेज होत राहील. सोबतच तुम्हाला माझ्या काही कन्सेप्ट फॅशन जर्नीबद्दल मी अपडेट देऊ शकेल. काही प्लॅन्सही आहेत माझे, काही आयडियाज आहेत, खूप इंटरेस्टिंग आयडियाज आहेत डोक्यात. मी नक्की ते करायचा ट्राय करेन. आणि हा दुसरा मोटिफ जो आहे तो मी ट्रेस केलेला आहे. सो आता त्याच्यासाठी मी प्रिपरेशन करत आहे. आणि हा परत एकदा प्लीज गाईज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही चुकत असेल तर नक्की सांगा, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेन. सो तुम्ही पाहू शकता. सेकंड एम्ब्रॉयडरी करताना मी जास्त व्हिडिओज नाहीत घेतले, पटकन करून टाकले. सो तुम्ही पाहू शकता की हे फक्त प्रिपरेशनचा व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की त्यावरती मोटिफ कसे ट्रेस झालेले आहे. सो असं ट्रेस केल्यानंतर ते दिसतं आणि त्यावर आपल्याला एम्ब्रॉयडरी करायची असते. आणि हा फायनल रिझल्ट आहे. सो कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे झालेले आहे वर्क. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज गाईज, अँड स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.